नमस्कार मंडळी, संदीप देशमुख शेतकरी राजा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज एक लॉंग व्हिडिओ बनवणार आहे. नक्की बघण्याचा प्रयत्न करा आणि मस्तपैकी गमतीशीर व्हिडिओ राहणार आहे. आणि एक निसर्गरम्य वातावरणामध्ये मी एक व्हिडिओ बनवणार आहे आणि थोडीशी ऊस पिकाबद्दल पण माहिती सांगणार आहे. तर नक्की बघण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. तर नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. हे बघा, इथं पोल्ट्री आहे आमच्या शेजारी. मस्तपैकी निसर्गरम्य वातावरण आहे आणि हे ऊस आहे. हे पण ऊस आहे मित्रांनो. तर आता चाललो आहे मी सकाळी सकाळी शेतामध्ये. ऊसाला पाणी चालू केलं आहे कारण आता पावसाचं थोडं वातावरण नाही आहे, पाऊस नाही आहे, त्याच्यामुळे ऊसाला पाणी लावलं मी. आणि बघा तुम्ही ऊस कसा दिसतो. असं मस्तपैकी असा ऊस झालेला आहे बघा, छानपैकी. आणि एक सकाळी सकाळी एक व्हिडिओ बनवण्याचं कारण का एक ऊस आता हा हे बघा अशा पद्धतीत झालेला आहे. आणि वातावरण पण एक सुंदर मस्त छान वातावरण आहे. आता चाललो आहे मी ऊसामध्ये पाणी बघायला. हे बघा आता आलं इथं पाणी. कसा वाटतोय ऊस. आणि जो काही व्हिडिओ आहे तो रिअल आणि काढलेला आहे. हे बघा हे ऊस, हे चालू आहे ऊसाला पाणी. मी आता घुसतो ऊसात. आणि आता हे पुढं विहीर आहे. हे आमचं सोलर, हे सोलरचा मोटरचा पाईप. हे बघा इथं मस्तपैकी पाणी चालू आहे. हे विहीर, हे सोलरचा पाईप आहे. मस्तपैकी दांडानं पाणी चालू आहे. ही आमची विहीर, हे सोलरचा पाईप. आणि इकडे दिसतो हा इलेक्ट्रिक मोटरीचा पाईप. इथं रिटर्न काढलेलं आहे. हे बघा पाणी, विहिरीतलं पाणी. मग मित्रांनो, कसं वाटतं निसर्गरम्य वातावरण नक्की सांगा कमेंटमध्ये. सोलरचं स्टार्टर. तर हे बघा मित्रांनो, ऊसाला पाणी चालू आहे मस्तपैकी. हे असा आमचा ऊस. हे बघा ऊस, हे ऊसाला पाणी चालू. आता आम्ही चालतो पुढं पाण्यातून. असं असतं बघा शेतकऱ्याचं जीवन. पाणी भरायचं, सपोर्ट करायचा, घरचं पाहायचं. लाईट डोक्याला ताण झाला आहे बाबा. तर मित्रांनो, मी आमच्या शेतामधला ऊस तुम्हाला दाखवतो. म्हणजे आता आम्ही ऊस असा लोटून दिलेला आहे दांडाच्या ठिकाणी. तर हे बघा असा लोटून दिलेला आहे आणि अशा पद्धतीनं हा ऊस झालेला आहे. तर मी तुम्हाला एक ऊस दाखवतो किती कांड्या झालेल्या आहेत त्या. आणि
हे बघा आता मी दाखवतो मित्रांनो. तर मी लागवड जानेवारी महिन्यात केलेली होती, पहिल्या महिन्यात म्हणजे पहिल्याच 2-3 तारखेला जानेवारीच्या. तर आता हा 7 महिने होऊन 7वा-8वा महिना कंप्लीट लागलेला आहे. तर हे अशा पद्धतीनं ऊस झालेला आहे. तर मी थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतो. 1 2 3 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. तर हा ऊस सरासरी 12 कांड्याच्या आसपास गेलेला आहे मित्रांनो. आणि असं आम्ही थोडा 5-5 साऱ्यांवर असं लुटून घेतलेलं आहे आता सध्या, बघू शकता तुम्ही. आणि असं आपण लोटलेलं आहे आडवा, आपण जिथं दांडाला आपण दांडाना पाणी देतो त्या ठिकाणी पण लोटून घेतलेलं आहे. म्हणजे यायला मोकळी जागा राहते, हवा खेळती राहते आणि ऊस चांगला वाढतो, वजन पण चांगलं येतं. तर या अशा पद्धतीनं शेतकरी बांधवांना ऊस झालेला आहे. आणि ज्यावेळेस आम्ही लागवड केली 4 फुटी लागवड केली होती, म्हणजे 4 बायची लागवड होती, 4 बाय 1ची. तर अशा पद्धतीनं हा ऊस झाला. आणि त्याचं व्यवस्थापन जर म्हटलं तर त्याला पहिल्याच वेळेस युरियाचा 1 डोस दिला. नंतर 10-26 एकरी 100 किलो. आणि नंतर भर लावायच्या वेळेस म्हणजे माती लावायच्या वेळेस 12-32-16 एकरी 100 किलो. बस एवढंच दिलेलं आहे. बाकी खाली आम्ही शेणखताचं रान असल्यामुळं आम्ही जास्त काही खत टाकलं नाही, तरी पण चांगल्या पद्धतीनं ऊस हा झालेला आहे मित्रांनो. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या तमाम शेतकरी बांधवांना परत एकदा मानाचा नमस्कार, सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा. आणि मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता, आणि एक लाईक आणि कमेंट नक्की सोडा. धन्यवाद.